हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. तर अगदी मनापासून स्वागत करते मी आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर मी साफसफाईचा एक व्हिडिओ शेअर केला होता बेडरूम क्लिनिंगचा. तर त्यामध्ये माझे व्हॉइस ओव्हर कट झाला आणि म्युझिक लावलं होतं ते पण कट झालं आणि व्हॉइस ओव्हर पण प्रॉब्लेम होतो आहे रेकॉर्डिंग करताना, किंवा ते रेकॉर्डिंग होत नाही आहे. त्यामुळं मी विचार केला, मी माईक ऑर्डर केलेला आहे, पण जोपर्यंत माईक येत नाही आहे तोपर्यंत म्हणलं चला तुमच्यासोबत असाच व्हिडिओ शेअर करूया. तर आज आहे वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर माझं घर वगैरे सगळं मी क्लीन वगैरे करून टाकलेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत खरं तर 12 वाजलेले आहेत. आणि हे बघा मुलांचे इथे अभ्यास वगैरे चालू आहे. हा आयुष आहे आणि हा देवांश आहे, जावेचा पोरगा आहे, इथेच राहतो पलीकडे अभ्यासाला. आणि ही माझी मुलगी, त्यामध्ये मला नको घेऊ, अभ्यास नाही करत आहे, तिची वही आणायची राहिली आहे त्यामुळे ते अभ्यासाला नाही बसली. तर इथे पण मी काही कटिंग करून ठेवलं ब्लाऊज. आज मला ब्लाऊजसुद्धा काही पूर्ण करायचे, दाखवते तुम्हाला. असे 2-3 ब्लाऊज आहेत कट करून ठेवलेले आहेत, मी खाली ठेवलेत, ते दाखवेल तुम्हाला मी नंतर. आणि अजून मला एक काम आहे, किराणा आणला होता मी, भरून घेतला होता, तर ते सुद्धा मला भरायचा पडला आहे किराणा. तर हे बघा, ह्याच्यात आणलेली आहे, माझी महिन्याची ग्रोसरी आहे, तुम्हाला दाखवेलच मी भरताना काय काय आणलेलं आहे. तर त्याआधी मला हे पाणी आणायचं आहे, पाणी संपलेलं आहे, तर म्हणलं चला पाणी आणूया. आणि घरातली सगळी कामं मी उरकून घेतलेले आहे. फक्त आता थोडंसं आणि मी आता आहे ना फक्त मसाले भात केलेला, दुपारी वेगळं काहीतरी करीन खायला. आज म्हणलं फक्त मसाले भात केले दुपारच्या जेवणामध्ये. तर चला पहिलं पाणी आणते आणि पाणी आणल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा. मग किराणा भरायचा आहे, किराणा भरून झाल्यानंतर मग दारापुढे रांगोळी पण काढायची आहे. वसुबारस आहे तर रांगोळी वगैरे काढायची आहे, देवपूजा वगैरे करायची आहे, वसुबारसची तयारी करायची, छोटीशी तयारी करते मी. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओला. आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं, तर म्हणलं चला थोडीशी भांडी आहेत तेवढी घासून घेते आणि पुढे किराणा भरायचं आहे, किराणा पण भरते. इथे मी भांडी घासायला घेतली आता आणि लिक्विड पण संपलं, तुम्ही पाहताय. त्याचबरोबर मी आहे ना ह्या बरण्या आणल्या होत ना, मी शोधून मागवल्या होत्या, तुम्हाला दाखवते. ह्या काचाच्या बरण्या छोट्या छोट्या, तर ह्या 6 बरण्या मला भेटल्या 190ला, मिशोला ऑफर चालू होते तेव्हा. आता किराणा आणल्याचं 6 बरण्यांचा सेट भेटलाय. चला आता ह्या पण धुवून घेते मी, आधी धुवून वगैरे ठेवले आहेत मी, तोपर्यंत किराणा भरून घेते. आता मी मंथलीचा किराणा दाखवते, 3000चा किराणा भरला आहे. हे मी भांडी घासायचं लिक्विड आहे, 1 किलोचं आणते, बिस्किटचा पुडा, हा 1 किलो रवा आहे, 1 किलो बेसन कधी कधी डाळ पडतं पण आणत असते मी, पण सध्या आहे ना डाळ दळलेली नाही आहे ना, किंवा ते हरभरे ते भिजत घालावे लागते 1 दिवस आधी, ते वाळत घालावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ते भरले जातात, त्याची डाळ केली जाते आणि मग दळून आणतात. मग अशी डाळ सध्या ते पावसाच एवढं चालू होतं की ना डाळीसुद्धा कामं एवढी असतात की वेळच भेटला नाही कुणाला, त्याचं चांगलं आहे. हे शांत बसा रे. सोयाबीन, मुलांना सोयाबीनची भाजी खूप आवडते, सोपी केली तर, त्यामुळे मी छोटे छोटे असे सोयाबीन आणते. मॅगी, त्यामध्ये जिऱ्याचं पाकिट, मी हे केलं आणले
ऑलिव्हेरा पॅराशूट, कारण की हे घट्ट होत नाही, त्यामुळे मी हे तेल आणते. आणि हाताने धुवायला लागतात, त्यामुळे साबण आणले. कपडे हाताने धुतले जातात म्हणजे. पोहे फरसाण आणले घरात, 1 किलो आहे, तरी पण त्या दिवशी घेतले तरी पण पॅकेट. हो 1 किलो खोबरं. दिवे आणले, ह्यावेळेसच आणले, नाही मी तेलाचे मातीचेच दिवे लावते. आणि यावेळेस हे असे दिवे आणले. मध्ये मध्ये बंद करायची नसते. माझा वॉइस कट करते ना काय. मॅगी कपडा काय होते सायकल चालवला जा दोन गोळा आणले, कारण की आम्हाला इडलीसाठी उलटा काळे तीळ, साबुदाणा अर्धा किलो मध्ये लागतो. आणि चंदन कुंकुम केशर हे देवासाठी. डबे कमी करावं, हे पण फोडलं होतं. हे आत्ता पण घेणं परत नाही ठेवायचं, परत यामध्ये सध्या मी फोडलेला आहे, त्यामुळे यामध्ये मी ठेवलं. हे फरसाण चिवडा करतानाच फोडण्यात करायचं, त्यामुळे मी आणि यामध्ये मॅगी, मीठ आणि साबुदाणा. त्यामध्ये मिरची पावडर तसंच ठेवणार आहे, कारण फोडलेली आहे. गुळाची पण ठेवणार आहे, त्याच्यामध्ये देणार आहे. आणि एक फोडणार एक असंच ठेवणार आहे. आणि बेसन पीठ पण आहे वरती, त्यामुळे हे पण तसंच ठेवणार आहे. त्यामध्ये पापड वगैरे. बाजार वगैरे भरून झाला आणि आता थोडीशी झोप काढली, चांगली झोप आली होती. आणि आता 3, 3:15 झालेले आहेत आणि मुलांना जायचे आहे बाजारामध्ये, कारण आमच्या इकडे आहे ना शुक्रवारचा बाजार असतो. तर म्हटलं चला तुम्हाला आणते फिरून, कारण नेहमी त्यांची शाळा असते या टायमिंगपर्यंत, दुपारपर्यंत, तर त्यांना बाजारात कधी जाता येते. आणि आज दिवाळीनिमित्त तशी पण आमच्याकडे गर्दी असते दर शुक्रवारचा बाजाराला, त्यामुळे म्हटलं चला नेते यांना मी पण बाजारात. तर आता तिथून आल्यानंतर रांगोळी वगैरे काढायची. तुझं उरकलं का? अगं इथंच जायचंय मार्केटला. आडवा
मार्केटमधून आलो. मार्केटमधून आल्यानंतर घरातलं पण आवरून घेतलं, थोडंफार झाडून वगैरे काढायचं होतं. आणि त्यानंतर मी अशी रांगोळी काढली आणि आरू पण इकडे एक रांगोळी काढते. तर तिने तिकडे ते 2 गोल काढले, एक वसुबारस आणि एक तिला आता थोडीशी मदत करते, त्याचीच राहिलेली. माझी तर झाली होती काढून. आणि मी जी रांगोळी काढली आहे ना, ती यूट्यूबवरती पाहूनच काढली आहे. एक ताई आहेत, त्या रोज डेली उंबऱ्यामध्ये रांगोळी काढतात, लेपन वगैरे करतात. मग मी सुद्धा तसेच प्रयत्न केले काढायचा आणि खरंच मला पण जमली, ती छान जमली. छान रांगोळी काढून झाल्यानंतर मी हे तोरण काढून ठेवले होते, म्हणजे धुवून घेतले. धुवायला काढले होते कारण हे माझे वर्षभर असे लावलेले असतात. तर हे थोडेसे हे पण झाले होते, त्याच्यावर धूळ वगैरे बसले होते. मग ते धुतले होते, 2 दिवसापूर्वी धुवून ठेवले होते. त्यानंतर घरामध्ये आले आणि चला देवाला म्हटलं दिवा वगैरे लावून घेऊया. थोडीशी पूजा वगैरे मांडायची होती वसुबारस निमित्त, ती पूजा वगैरे. मग देवाला दिवा दाखवला, तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावली, तुळशीमध्ये तिथे पण दिवा लावला. आणि इथे मग मी आता वसुबारसची एक छोटीशी पूजा केली, मांडणी केली अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये सुपारी ठेवली, म्हणजे गणपती आणि श्रीकृष्ण. आणि हा व्हिडिओ मी विचार केला होता की त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच पोस्ट करेन, पण मला काही जमलं नाही. मी एडिटिंग वगैरे केलं होतं, पण थोडंसं राहिलंच होतं. मग आता व्हॉइस ओव्हर करते, कारण की माझा माईक आलेला आहे आणि मी त्या माईकनेच व्हॉइस ओव्हर पण करत आहे. तर व्हॉइस कसा येतोय मला प्लीज कमेंट करून तेवढं नक्की सांगा. आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे दारामध्ये रांगोळी काढून झालेली आहे, देवपूजा झालेली आहे. आणि वसुबारसचं तर गायपूजन वगैरे पण झालेलं आहे वसुबारसचं. आणि तर चला, अशा प्रकारे आमचा दिवस गेला. आणि आम्ही बाजारातनं काय घेतलं तुम्हाला दाखवते. आयुष दाखव छकुली तुमचं वॉच. आणि तिला असं वॉच घेऊन दिलं आहे, खूप मागे लागली होती, मग वॉच घेऊन दिलं. ह्यालासुद्धा एक वॉच आणि कॅप पण घेऊन दिली आहे त्याला. आणि अशी एक मी छोटीशी पंती आणली एक्स्ट्राची, ती एक आणि ती दुसरी कारण जुनी झाली होती एक. त्यामुळं सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभ दीपावली. सगळ्यांना शुभ दीपावली आणि वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा. तुला बोलायचंय? हॅपी दिवाळी. झालं बरं. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत चलो बाय.